शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. धाराशिव जिल्ह्यामध्ये 336 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर आहे आणि तो पीक विमा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना किती मिळेल, कोणत्या सर्कलमध्ये किती हेक्टरी पीक विमा मिळेल, कोणत्या तालुक्यांना नेमका पीक विमा किती मंजूर झाला, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 14 मंडळं ही अशी आहेत की 14 मंडळं ही वगळण्यात आलेली आहेत. ती अशी कोणती मंडळं आहेत याबाबतची ही अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून धाराशिव जिल्हा असो इतर कुठल्याही जिल्ह्यातील ज्या बातम्या आहेत त्या आपल्या चॅनलवर येत जातील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा खूप दिवसापासून प्रलंबित होता आणि तो पीक विमा अखेर मंजुरी मिळालेल्या वाटपाचा आदेश देण्यात आला आहे आणि पुढील 7 दिवसांमध्ये पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला तर सुरुवात होईलच, परंतु नेमका कोणत्या तालुक्यामध्ये किती पीक विमा मंजूर झाला आहे याबाबतची अपडेट अगोदर आपण घेऊयात. शेतकरी मित्रांनो, टोटल धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तालुक्यासाठी 94,75,00,000 रुपये, त्याचबरोबर तुळजापूर तालुक्याशी 90,20,00,000 रुपये पीक विमा मंजूर झाला आहे. तर उमरगा तालुक्यासाठी 44,76,00,000 रुपये पीक विमा मंजूर झाला आहे. तर लोहारा तालुक्यासाठी 4,86,00,000 रुपये पीक विमा मंजूर झाला. भूम तालुक्यासाठी 35,28,00,000 रुपये पीक विमा मंजूर झाला. परंडा तालुक्यासाठी 71,00,000 रुपये पीक विमा मंजूर झाला. तर कळंब तालुक्यासाठी 61,37,00,000 रुपयेचा पीक विमा मंजूर झाला. तर वाशी तालुक्यासाठी 4,52,00,000 रुपयाचा पीक विमा मंजूर झाला आहे. असे एकूण 336,45,00,000 रुपयाचा पीक विमा त्या सर्व तालुक्यासाठी मंजूर झाला आहे. आता नेमकं पाहूयात की कोणती मंडळ त्या धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्यासाठी वगळले गेलेली आहेत. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर धाराशिव ग्रामीण, आंबेजवळगा, आडोळी, लोहारा, जेवळी, धानोरी, माकणी, परंडा, आन्हाळा, शेळगाव, जवळा, पाचपिंपळा, सोनारी, आसू, कळंब, शिराढोण आणि वाशी अशी एकूण 14 मंडळं आहेत की त्या 14 मंडळामध्ये खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याचं वाटप सध्या तरी होणार नाही, कारण त्यांचा विषय हा प्रलंबित आहे. परंतु त्यांच्या विषयासाठी ही प्रयत्न पाठपुरावा चालू आहे असं माननीय लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्याही मंडळांना भविष्यात पीक विमा मिळू शकतो, त्यासाठी पाठपुरावा करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे अपडेट आहे. आता नेमका शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहिलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्याला किती पीक विमा मंजूर झाला, त्याचबरोबर कोणकोणती मंडळं वगळली जाऊ शकतात याबाबतची अपडेट घेतली. आता महत्त्वाचे अपडेट म्हणजे पीक विमा हेक्टरी किती मिळणार, हा खूप महत्त्वाचा मुद्दा सर्व शेतकऱ्यांना महत्त्वाचा आहे. कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025 मध्ये हा पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली. ती पूर्ण राज्यामध्येच करण्यात आली. त्यामुळं अगोदर कसं व्हायचं, जिल्ह्यामध्ये हेक्टरी पीक विम्याचा आकडा मंजूर झाला की तो सर्व मंडळाला तोच आकडा हेक्टरी प्रमाणे पडत होता. परंतु त्या शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये आता खूप बदल झाला आहे. कारण प्रत्येक मंडळ वाईज हेक्टरीची रक्कम वेगवेगळी असणार आहे. कारण पीक कापणी प्रयोगाचा डाटा जसा गेलाय त्या डाट्यानुसारच हेक्टरी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे नेमकं किती पीक विमा मिळू शकतो, तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 6,000 ते 18,000 रुपयेपर्यंतची रक्कम मिळू शकते. कमीत कमी 6,000 तर जास्तीत जास्त 18,000 रुपयाची पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते. मग आता एवढा फरक का, तर खूप शेतकऱ्यांना असं आहे, प्रत्येक मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग झालेले आहेत आणि प्रत्येक मंडळाच्या पीक कापणी प्रयोगामध्ये नुकसान किती झालं, जास्त झालं, हा आकडा वेगवेगळा गेला आहे. त्यामुळे वेगवेगळा आकडा गेल्यामुळे वेगवेगळी रक्कम ही प्रत्येक मंडळासाठी मिळणार आहे. त्यामुळं कमीत कमी 6,000 रुपये हेक्टरी पीक विमा तर फिक्स आहे आणि जास्तीत जास्त 18,000 रुपये हा पीक विमा मिळू शकतो. मग आता ज्या मंडळामध्ये नुकसानीची टक्केवारी कमी नोंदली गेलेली आहे, अशा शेतकऱ्यांना 6,000 पडतील, 7,000 पडतील, 8,000 पडतील, 9,000 पडतील, 10,000 पडतील, तर जास्तीत जास्त 18,000 पर्यंत रक्कम पडू शकते. तर ज्यांच्या महसूल मंडळामध्ये जास्तीत जास्त नुकसान नोंदलं गेलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 18,000 रुपयेपर्यंतची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडू शकते. त्यामुळं प्रत्येक मंडळात ही मिळणारी रक्कम वेगवेगळी असणार आहे. एका मंडळामध्ये कमी, एका मंडळामध्ये जास्त असा प्रकार सध्या पाहायला मिळू शकतो. त्यामुळे तुमच्या महसूल मंडळामध्ये जेवढी नुकसान
ची टक्केवारी जास्त गेली तेवढी रक्कम तुमच्या महसूल मंडळामध्ये मिळू शकते. तसं पाहिलं तर जास्तीत जास्त हेक्टरी रक्कम जर पाहायची म्हणली तर कोणत्या तालुक्यामध्ये पडू शकते? तर धाराशिव, तुळजापूर आणि कळंब या तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरीची रक्कम ही जास्तीत जास्त मिळू शकते. तर परंडा, वाशी आणि लोहारा या तालुक्यामध्ये हेक्टरी मिळणारी रक्कम ही खूपच कमी मिळू शकते, असं मिळालेल्या माहितीनुसार अपडेट आहे. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025 मधील पीक विम्याचा जो प्रश्न होता तो आता मिटलेला आहे. 336 कोटीच्या वर रक्कम राज्य शासनाची विमा कंपनीकडून जमा झाल्यानंतर तात्काळ वाटपाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे आजच्या अपडेटमधून आपण नेमकी तालुक्याला किती रक्कम मिळणार आहे, कोणती मंडळं वगळली जाणार आहेत, त्या मंडळासाठी काय प्रयत्न चालू आहेत व हेक्टरी रक्कम किती मिळू शकते याबाबतची अपडेट घेतलेले आहे. त्यामुळे वेळोवेळी जशी अपडेट येतील तशा अपडेट आपल्या चॅनलवर येत जातील. त्यामुळे जर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.